दोन शब्द त्यांनी सांगावे तशी विनंती. त्याच क्षणांचे आपल्यावरती पण ऋण असतात. जे जे सुखावतं मनाला जीवाला विरक्त ते सगळे शब्दात व्यक्त करण्याची ओढ जरू लागते. या निमित्तानं मित्रासारखा दुसरा कोणी असत नाही. एक छानशी कविता आहे बघा तुम्ही नेटवर. असे आम्हाला वाटते आपण उच्च विद्याविभूषित आहात व शिक्षणासारखा पवित्र पेशा आपण स्वीकारला. ज्ञानाने व कार्यक्षमतेने त्याला उचित न्यायही दिला. अशा हातून अशीच सामाजिक व शैक्षणिक सेवा घडव अशी नम्र अपेक्षा. आपल्या पुढील आयुष्यात आपणा सर्व सुख समृद्धी उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर सर्वी प्रार्थना. तर सौ प्रेमलता प्रभाकर खडसे मॅडमला हे सन्मान. मुला मुलींना चांगले संस्कार दिले व ते यशस्वीपणे जीवनाची वाटचाल करीत आहे. वडीलधाऱ्यापासून लहान व्यक्तीपर्यंत सर्वांना सन्मानाची समानतेची वागणूक देऊन मन न दुखावता अधीनस्थ आपणास वाढदिवसाच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्ताने आपले समिती हिंगणा येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असताना गुरुजी या पदाला सुवर्णाला सुगंध देणारे कार्य केले. मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी या म्हणीची सार्थकता आपल्या वागण्या बोलण्या व कृतीतून दिसून आली. ठरवलेली कार्य जिकरीने पार पाडण्याची व करून घेण्याची अफाट इच्छाशक्ती ईश्वर कृपेने आपणास लाभलेली आहे. आपल्या संस्कारी वृत्ती व कृतीमुळे आपली मुले यशस्वीपणे व समर्थपणे जीवन जगत आहेत. आपल्या अर्धांगिनी सौ प्रेमलता यांचा सुस्वभाव व समर्पित व्यक्तिमत्वामुळे तुम्हाला चांगली साथ मिळाली. मध्यंतरी फार मोठा अपघात होऊनही आपण त्यातून सुखरूपपणे पार पडले व मृत्युंजयी ठरले. हे फक्त आपल्या कर्तृत्वामुळे आत्मविश्वासामुळे व अफाट इच्छाशक्तीच्या बळावरच शक्य झाले. तुमच्या वयाला आज दिनी 75 वर्ष पूर्ण झाली आहे. हा आपल्यासाठी आयुष्याचा अमृत महोत्सव आहे. आपण स्वीकारलेल्या व्रताची सदैव जाणीव, कार्याप्रती तळमळ तर आहे. असेच आपली वाणी ओजस्वी जनमानसावर परिणाम करणारी आहे ही जमेची बाब आहे. अशा या त्या आनंदाच्या क्षणी आपणास सतशा प्रणाम व भावी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. तर अशा प्रकारचे सन्मानपत्र मी त्यांना अर्पण करीत आहे. प्रभाकरजी खडसे यांच्या अमृत महोत्सवाचा सन्मानपत्र ज्यांचा अमृत महोत्सव आहे असे आमचे गुरुजी श्री प्रभाकर भिवाजी खडसे सर. मी पंचायत समिती हिंगण्याला गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी असताना माझ्या कार्यकालामध्ये ते शिक्षक होते आणि त्यांच्या सोबतच त्यांच्या कौटुंबिक परिचय माझा झाला. तर या ठिकाणी त्यांचं जे सन्मानपत्र आहे ते मी वाचून दाखवत आहे. तसेच प्रेमलताताई खडसे ह्या त्यांच्या अर्धांगिनी त्या सुद्धा हिंगणा पंचायत समितीमध्ये शिक्षिका होत्या. तर त्यांचं आणि माझं अत्यंत जवळीक संबंध आलेला आहे. तर आता गुरुजी आणि अधिकारी यांच्यामध्ये सहसा जवळचा संबंध राहत नाही, परंतु त्यांच्या दोघांचंही प्रेम आणि त्यांचा स्वभाव आणि त्यांची धडपड
आदर्श शिक्षक आणि आदर्श शिक्षिका असल्यामुळे माझा त्यांच्या जवळचा संबंध आला आणि अजूनही टिकून आहे. तर आणि नेहमी त्यांच्या संपर्कात राहत असतो आणि चांगला अनुभव मला त्यांच्याकडून मिळालेला आहे. तर त्यांच्या संदर्भात मी प्रस्तुत सन्मान सणाच्या आणि म्हणजे प्रभाकरजींच्या आणि प्रेमलताजींच्या सोबत होती. तर ही मंडळी आज आपल्यामध्ये आहेत. माजी प्राचार्य आणि शेंडे सर हे दोघंही जण. तर या दोघांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या उत्सव मूर्ती जोडीला सन्मानपत्र द्यायचं